की तुझं आयुष्य आहे ना, तुझी लाईफ ही फिल्म आहे. खूप सुपरहिट फिल्म आहे ती. म्हणजे त्याच्यात खूप अप्स अँड डाऊन्स आहेत, खूप पात्र आहेत आणि खूप ड्रामा मी आहे. खरं सांगते, देवाची शपथ आहे, एखाद दिवस माझ्यावर बायोपिक कोणीही चित्रपट बनवलं ना, लोक घरात बसून रडणार आहे की ही राखी सावंत कशी झाली आहे, हे नाव कसं झालंय, मी काय काय कॉम्प्रोमाइज, काय काय आयुष्यात काय काय घडलं असेल माझ्याबद्दल, काय जगात काय वाईट काहीच केलं नाही मी. हो. किचडमध्ये राहून पण कमळासारखी मी खिलून राहिलेली. ते बघायला पाहिजे तर कसं झालं असेल, नाही, आम्हाला अशा कुत्र्यासारखे लोक कसे भेटले असेल, कसं वाचवलं असेल आणि कशी पुढे वाढली असेल मी मराठी मुलगी, ते बघायला पाहिजे. पण माझं बायोपिक व्हायला, अरे मी जिवंत त्यापर्यंत करून घ्या, हो. मेल्यानंतर मी कशी माझी स्टोरी सांगणार. पण तुला वाटतं की तू कुठेतरी लिहून ठेवावं तुझे एक्सपिरियन्स, असं तुला वाटतं कधी? की खुली नाही. किताब आहे, सगळ्यांना माहिती नाही, आहे? खुली किताब नाही आहे, जे माझ्यात आहे माझ्यातच आहे, बंद किताब आहे, खुली अजून किताब खुल्लीच नाही आहे. हे बघा, श्रीमंत मी, शिव्या खायचे पैसे घेते आणि शिव्या द्यायचे पण पैसे घेते मी. मग स्टोरी माझी लिहायला पण पैसे, बायोपिक बनवायला पण पैसे. लोक सांगतात इतकी सुंदर दिसते, तुझ्या तो वय पण होणार आहे, सगळ्यांची होते आणि मी आत्ता बी किती सुंदर दिसते, वय सगळ्यांची होते, पण मी मला मेंटेन ठेवते कारण मी बदामची भाकरी खाते, हो. सॅलड खाते, सूप पिते. जे मोदीजी मशरूम खातात 1 लाखाचं, मी तेच खाते, 1 लाखाचं मशरूम. मी श्रीमंत आहे, तुम्ही लगत आहे काय 50-50 रुपयाचं तुम्ही मशरूम खातायत. मग हे आलं ना डबल चीन तुम्हाला. मला बघा चीन आहे का? नाही आहे, कारण मी चीनचं मशरूम खाते, 1,50,000 म्हणून मला चीनच नाही, डबल चीन. बघा, कळतं का? श्रीमंत व्हायला पाहिजे. बरोबर आहे. असं नाही की एवढा भात घ्या, त्यात भाजी टाका, चिकन टाका आणि खा. अरे आपलं पोट एवढं आहे. सुंदर अनारकली बना, अद्रकची आणि लसूणची कळी बना, नका बनू. कळतं का? तर तसंच. आणि मला असं वाटतं की बायोपिक यायला पाहिजे माझी. बरोबर. म्हणजे आम्हाला जाणून घ्यायचंय की बुरखा घालून आलेली राखी सावंत, जिला फराह खानने त्या रूपात सिलेक्ट केलं, अपनवलं, येस, सिलेक्ट केलं. तिथून ते राखीचा प्रवास हा आम्हाला एका पिक्चर मध्ये बघायला खरंच खूप आवडलं. अरे पोलीस लोकांची चाल कशी असते, गव्हर्नमेंटने काय दिलंय, छोटासा रूम, तिथून म्हणजे छोटे कपडे घालून जायला. बाळ होती छोटीशी, त्याने सांगितलं मिनी, माझं कॅरेक्टरच होतं, मिनीच घालतं. आता ते चालमध्ये मिळून मिनी स्कर्ट घालून उतरू कशी, पाय दाखवू कशी, काही माहित नाही. मग बाजूवाली होती, बुरखा घेतला, गेली फराह खान समोर. ते सांग, अरे आम्हाला अशी मुलगी नको बुरख्यावाली. अरे मी नको, मी कॅमेरा तर चालू करा, हे बघा तुम्हाला मस्त मी जोबन धम्माल दाखवते, जोबन. तर सगळं फराह खान सगळे होते, अरे जाने दे, इतने लोग आ रहे, कॅमेरा चालू कर. फराह खान अशी होती, कॅमेरा चालू केला आणि अशी बघितलं मला, तिची जबानच बाहेर आली. इतकं छान फिगर ना माझं, छोटे स्कर्ट घालून. बाई पायावर एवढे मोठे मोठे केस होते, वॅक्सिंग केलंच नाही तिने. मला दुसऱ्या दिवशी तिकीट दिली फ्लाईटची आणि मी गेली तिथं, कुठे तिथं दार्जिलिंगला शूटिंगला बोलवलं. अरे मी सांगितलं माझ्या पायाला मी वॅक्सिंग पण केलं नाही, छोटीशी होती, मला वॅक्सिन पण काही माहीत नाही, अंडर आर्म्स काही माहीत नाही, वॅक्सिंग माहीत नाही. डरणे का नाही, आम्ही तुला वॅक्सिंग करू तिथं सगळं. माझं मेकओव्हर तिनेच केलं, तिचं केस, माझे वॅक्सिंग वगैरे. आई पहिल्यांदा तिथंच महिन्यामध्ये वॅक्सिंग माझं झालेलं पायातलं. काय छान छान आठवण आहेत माझी. म्हणून तू फराह खान सोबत तुझं जे बॉन्डिंग आहे, जे आता जे 2 घाबरायचं नाही म्हणून. ते एकदम जे जळतात त्यांना जळू द्या, घाबरायचं नाही, एकदम जगायचं. ते जळतात आपण हसायचं, ते जळतात आपण अहो जळा की माझ्यावर, तुम्ही जितके जळणार माझे पाप कमी होणार. जेवढे जळले, हो एक्सक्यूज मी, भीड कम, चला निघून इथून निघा, जळा 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 माझ्यावर जळा. तुम्ही जितकं जळणार तितकी मी पुढे वाढणार. असंच करायचं.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.